तसेच या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला शिवसेना पेणशर माजी अध्यक्ष अर्थात शिवसेनेचे पेणशर माजी अध्यक्ष सन्माननीय ओमकारजी दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय ओमकार भाई दानवे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातोय। त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। ओमकार भाई दानवे शिवसेना पेणशर माजी अध्यक्ष होते, शहर प्रमुख माजी शहर प्रमुख यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान। धन्यवाद, आपण आलात। आपलं पुन्हा एकदा मनापासून मी कौतुक आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद, थँक्यू। हॅलो, पुन्हा एकदा माननीय श्री रुपेशदादा पाटील आयोजित मंच चषक 2025 स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंचं प्रेक्षक प्रभावती जनार्दन पाटील प्लॅटफॉर्म राबे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि गेले 4 वर्ष आपण पाहतोय चौथा पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांसाठी ही रजनी स्पर्धा आपण पाहतोय। रुपेशदादा पाटील यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे। मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये रुपेशदादा पाटील एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। हे मॅच आता पाहायला मिळेल आपल्याला जय अंबे मा कुंभाराली विपक्ष पिंटेश्वर प्रतिष्ठान अमरापूर। या ठिकाणी एअर इंडियाचे रिटायरमेंट आमचे अधिकारी सन्माननीय जनार्दन नागले सर एक उत्कृष्ट स्कोरर आहेत आणि आमचे सहकारी आहेत। त्यांचं देखील आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपण आसन स्थपायचं आहे। तसेच या ठिकाणी मंगरुळगावचे स्वराज्य प्रतिष्ठान कमिटी मेंबर आमचे शैलेश पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना मी इथे आमंत्रित करतोय, आपण स्टेजवरती यायचं आहे। शैलेश पाटील मंगरुळ। चला मॅचला सुरुवात करे। पंचलगुडी ग्रीन सिग्नल आलाय, 20 मिनिटं असतील या 4 षटकांसाठी। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं इथे मात्र सहर्ष स्वागत करतोय। इथे प्रेक्षकांची उपस्थिती मात्र मोठ्या प्रमाणात आहे। दर्दी प्रेक्षक आज गर्दी करत असताना क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय उशिरी आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो नाणेफेकीचा कौल अमरापूर संघाने जिंकलाय। क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी संघाला। मोठा फटका या बल्ला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्रॉप आला म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू डबलाच आहे। एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्येचा देखील पर्ण इथे मात्र दुसरी धावसंख्या मात्र पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजाला आपण पाहतोय सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे। कुंभाराली पेन संघाच्या वतीने यश पाटील आणि नॉन स्टॅकला सागर मुले। लेदर क्रिकेटचं एक पेण तालुक्यातील मोठं नाव सागर मुले, अगदी जबरदस्त फटकेबाजी करण्यामध्ये पारंगत असलेला खेळाडू सागर बोले। स्टॅकिनला यश पाटील, गोलंदाजी मार्कवर आक्रमक गोलंदाज मुन्ना पटेल। या बल्ला सबोटच्या दिशेने मारण्याचा मानस फसला, इथे मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे। विकेट नंबर 1 डाऊन, बॅक टू द पवेलियन डीजे मास्टर। पर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने या पेन तालुक्यामध्ये कोण करतोय तर आमचे रुपेशदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रय लागला यश पाटील, अर्थातच पहिला धक्का बसलाय जय अंबे मा कुंभाराली या संघाला। पहिलं षटक प्रगती पथकावर असताना मुन्ना पटेल गोलंदाजी मार्कर पहिल्या चेंडूवर आल्या 2, दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे बाद केलाय फलंदाज यश पाटील याला। नवीन फलंदाज इथे मात्र मैदानावर आलाय मंदार पिलाने। नॉन स्टॅकेला आपलं पाहायला मिळेल सागर मुले, याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर आपला मित्र रमाकांत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। गोलंदाजी मार्कवर मुन्ना पाटील, जलद गतीचा गोलंदाज। जबल्ला मात्र इनसाइड आउट फटका केलाय, फटका फसलाय, पॉइंटच्या दिशेने पकडला जातोय झेळ आणि इथून संपला जाईल खेळ। बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर असतील। बॅक टू द पवेलियन, विकेट नंबर 2 इज अ डाऊन।
कुंभार अली संघाच्या धावसंख्या आहेत यावेळेला कॉम बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आमचे परमेशजी पाटील मॅन फ्रॉम सोनकार, त्यानंतर सुभाषजी टेंबे, अबोल सर, त्यानंतर केतनजी पाटील असा समालोचकांची स्टार कास्ट आपण या स्पर्धेला पाहतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी अंद्रे, सतीशजी सालुंके, सूरजजी पांडे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी उत्कृष्ट स्पर्धा आणि उत्कृष्ट स्पर्धेला उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट पंच इथे पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंट त्या माध्यमातून मात्र घर बसल्या पाहू शकताय. क्रिकेटचा तर्रा आणि इथे मात्र लाऊड अपील केली जातोय. LBW 1774 जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम आला त्या नियमाची अंमलबजावणी होते की काय असं वाटत असताना प्रवीण अंद्रे सरांनी म्हटलं की टप्पा होता तो इम्पॅक्ट जो होता तो या वेळेला मात्र इष्टांना सोडून होता. अगदी अचूक निर्णय पंच प्रवीण अंद्रे MCA पंच आहेत, अनुभव त्यांच्याकडे आहे, अनुभवाची शिदोरी आहे. त्यातून मात्र इथे अंपायरिंग करत असताना इथे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. प्रतिस्पर्धी संघ जय अंबेबा कुंभारली संघाला पिंटशेत प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूरच्या या मुन्ना पटेल मॅन फ्रॉम अमरापूरचा स्टार सिताला जलद गतीचा गोलंदाज इथे आपण पाहतोय. प्रेक्षकांची इथे गर्दी आपण पाहतोय, तोडपा गर्दी आज आपण या स्पर्धेला पाहतोय. हे सर्व श्रेय आपण रुपेशदादा पाटील यांना देणार आहोत कारण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून उभी राहिलेली स्पर्धा. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये तोबा गर्दी प्रेक्षकांची इथे पाहायला मिळतोय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र शॉट मिड विकेटच्या दिशेने अडवला जातोय. एकदम संख्या अर्जित केली जाईल. एकदम संख्येने मात्र जर्सी क्रमांक इथे 07च्या आपण पाहतोय स्वप्नील कोठावले. हा एक देखील लेदर क्रिकेटचा आपण पाहतोय अद्भुत स्टार सिताला मैदानावर उतरलाय. जलद गतीचा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर बंडा पाटील आपण पाहतोय. क्रमांक गोलंदाजी करत असताना जखडून ठेवलाय कुंभारली संघाच्या फलंदाजांना. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह शॉट इथे मात्र स्क्वेअर लक्ष्य दिशेने चेंडू अडवला जाईल. एकदम संख्या अर्जित केली जाईल. अप्रतिम कौतुक करावं तेवढं कमी या मुन्ना पटेल या गोलंदाजाचा जलद गतीचा गोलंदाज स्टार सितारा अमरापूर संघाचा. पहिल्या षटक समाप्तीचा पंचांकडून इशारा येतोय, सिग्नल येतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावपटलावर इथे पाहायला मिळतील 5. 2 विकेटच्या मोबदल्यात 5 धावसंख्या धावपटलावर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आदरणीय सन्माननीय आपले सर्वांचे लाडके रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 स्पर्धा. ऐकूया आपण गोल्डन डीजेचं सुमधुर संगीत. अर्थात आमचे साथी स्कोरर गुणलेखक निकेतजी पाटील मॅन फ्रॉम राबे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची सध्याच्या घडीला चर्चा आहे, डे नाईट स्पर्धेमध्ये ज्यांचं काम चालू आहे, निकेत पाटील मॅन फ्रॉम राबे आपल्या सोबत आजच्या दिवसामध्ये गुणलेखक म्हणून, चित्रगुप्त म्हणून लेखा जोखा ठेवत असताना आपण पाहतोय. गुणलेखक म्हटलं की आमच्या समालोचकांचा पाठीचा खडा आज निकेत बोकल त्या निकेत पाटील त्या भूमिकेमध्ये पाहतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय मंदार धाडवे. उत्कृष्ट गोलंदाज, एक स्टार खेळाडू अमरापूर संघाचा मंदार धाडवे इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपला पाहायला मिळेल स्वप्नील. या बल्ला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरची पकडली जातोय, अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द वाईड लाईन इथे पाहायला मिळाला. पंचांकडून मात्र सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि 22वा नियमांतर्गत अभ्यंतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या इथे मात्र धावपटलावर पाहायला मिळेल 6 धावसंख्या. परिस्थिती मात्र इथे गंभीर आहे. इथून मात्र खंबीर व्हावं लागेल फलंदाजाला, कारण स्पर्धा मानाची अभिमानाची जिंकायची आहे ना. रुपेश दादाने जे प्लॅटफॉर्म आपला बनवलाय ते स्पर्धा जिंकायची असेल तर इथे मात्र मेहनत करावी लागेल. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या अर्जित करताना स्वप्नील कोठावले फलंदाज इथे पाहायला मिळतोय. लेडर क्रिकेटचा यावेळेला मात्र एक महान खेळाडू या पेन तालुक्यातील स्वप्नील कोठावले. नॉन स्ट्रायकला नवीन फलंदाज इथे पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 07 मध्ये मंदार पिलाने. एकीकडे मंदार धाडवे, दुसऱ्या बाजूला मंदार पिलाने. कुठला मंदार दुसऱ्या मंदारवर भारी पडतोय, कारण गोलंदाजी मार्कूर अमरापूरचा स्टार खेळाडू मंदार धाडवे आणि इथून मात्र आपला कुंभार अली संघाचा मंदार पिलाने स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंगला असेल. आउटसाइड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे नाही, ऑफ झालाय. त्याच्यामुळे इथे मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट खाऊ करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. तिथे लॉफ्टेड ड्रॉप इथे पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने प्रोटेक्शन आहे तिथे. अनथ डॉग्स डीप मिड विकेट इथे पाहायला मिळालं. हलक्या हाताने मात्र
इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह एकदम संख्या अर्जित करताना इथे मात्र मंदार पिलाने इथे पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने मुन्ना पटेल यानं मात्र पहिला गोलंदाजी मध्ये इथे मात्र चांगल्या पद्धतीने पाया बनवला आणि तो पाया मात्र इथून मात्र चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करताना त्या पायाचं मात्र रूपांतर मोठ्या अशा बिल्डिंग मध्ये रूपांतर करत असताना आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे शॉट मिड विकेटच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र खेळपट्टीच्या आजूबाजूला रिंगाळत राहतोय. एकदम संख्या पूर्ण केली जातोय. बघता बघता धावसंख्या धावपटलावर इथे पाहायला मिळेल 9. बनसे चषक 2025 ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जय अंबे मा कुंभार अली विपक्ष पिंट्याचे प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर या संघामध्ये ही लढत आहे. नाणेफेकीचा कौल अमरापूर संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत 2 षटकामध्ये अचूक ठरतोय. मोठा फटका ऑन ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र लॉंग ऑन अनऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र धावसंख्या अर्जित केली जाईल. एकेरी धावसंख्येने मात्र संतुष्ट व्हावं लागतोय. धावसंख्या स्थिरावते धावपटलावर. इथून मात्र 10 दुहेरी आकडा गाठलाय. यावेळेला मात्र कुंभार अली संघ अडचणीत आहे. अडचणी मात्र इथे मात करण्याचा प्रयत्न स्वप्नील कोठावले करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं. गुडलाईन स्पॉटला टप्पा पडल्यानंतर हलकीशी उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये विसावा घेतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने मुन्ना पटेल यांनी चांगली गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवत हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शफल करून केल्याचा प्रयत्न होता पण आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातो चेंडू. अगदी वाईड लाईनच्या बाहेर निघाला चेंडू. देखील आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र इथे वाईड घोषित केलाय, दंडित केलंय गोलंदाज मंदार धाडबे याला. या सामन्याचा हॅलो. दोन षटकांचा खेळ संपला. धावपटलावर धावा मात्र 11. 2 विकेटच्या मोबदल्यात 11 धावसंख्या. धावपटलावर जे अंबेमा कुंभार अली संघाची आपण इथे पाहतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तोबा गर्दी अगदी आपण पाहतोय. संरक्षण भिंत देखील आपल्या या शामियान्याच्या उजव्या साईडला आहे. तिथे देखील प्रेक्षकांची तोबा गर्दी इथे पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय या शामियान्याच्या उजव्या साईडला, डाव्या साईडला देखील तोबा गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळतोय. अगदी मनमुराद आनंद घेत असताना रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 चा मायबाप रसिक प्रेक्षक इथे पाहायला मिळतात. प्रेक्षकांना सांगू इच्छितो 2 षटकांचा खेळ संपला. फलंदाजीमध्ये कुंभार अली पेन संघाची धावसंख्या मात्र 2-11. थोडी एक चांगली कसून गोलंदाजी केली. टप्प्यावरती गोलंदाजी केल्यावर कशा पद्धतीचे रिझल्ट अपोजिट संघाला मिळतात याचं उदाहरण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केली, जखलून ठेवलं गेलं. मुन्ना पटेल यांनी मात्र शुभारंभ केला गोलंदाजीचा आणि तिथून मात्र तद्दन मंदार धाडवे यांनी देखील चांगली टिचून गोलंदाजी केली आणि इथून मात्र 11 धावसंख्या मात्र धावपटलावर 12 चेंडूंचा खेळ झालाय. 2 विकेट माघारी परतलेत कुंभार अली पेन संघाच्या. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ. कशा पद्धतीने खेळ रंगेल, इथून किती दाबा बनतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मनसे चषक 2025 ही स्पर्धा. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय कारण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. एक काऊ कॉर्नर पाहायला मिळतोय. लॉंग ऑन पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ पाहायला मिळतोय आणि एक डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलेत. यावेळेला मात्र आपण आउटसाइड सर्कल मध्ये 5 प्रोटेक्शन पाहायला मिळतील आपल्याला. मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न. फटका तिथे फसायची संधी आहे पण नाही. इथून मात्र नो मॅच लँड मध्ये चिडतोय. एक धावसंख्या अर्जित केली. त्यानंतर मात्र इथून मात्र दुसरी धावसंख्या घेत असताना घात झाला. अहो बघितली रे धाव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, ही संकल्पना राबवत असताना इथून मात्र विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर आहे. क्वालिटी पंजाब हॉटेलचे सर्वे सर्वा मॅनेजिंग डायरेक्टर CEO साहेबांचं शुभ आगमन थोड्या वेळात होणार आहे.
विकी भाई अर्थात नामांकित आपण पाहतोय हॉटेल जगतातील एक मोठं नाव पेन तालुक्यातील प्रसिद्ध युपेश दादा यांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांची इथे उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यांचं देखील शुभ आगमन या अतिथी कक्षामध्ये होईल. आज रुपेश दादांवरती प्रेम करणारी दिग्गज मंडळी आपण पाहिली, मग क्रीडा जगत असेल, शैक्षणिक असेल, त्यानंतर आपण सांस्कृतिक पाहतोय, या इत्यादी विभागातून आज रुपेश दादांच्या भेटीसाठी, रुपेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी आज मान्यवरांची मांदी आली या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, यू मिस, आई डेफिनेटली हिट, डांडी डांडी गुल केली, होगी तेरी डांडी गुल. इस बार देखा जाए तो सौरभ पावरफुल हो चुका है. अप्रतिम गोलंदाजी जसा आपण पाहतोय, या फलंदाजाने संधी दिली, इथे मात्र यष्ट्यांचा नेम साधला गेला, यष्टी उद्ध्वस्त करून टाकली. आतापर्यंत जमेची बाजू आहे हमरापूर संघासाठी की प्रतिस्पर्धी संघ मात्र सिंगल डबल मध्ये संतुष्ट आहे. अद्याप 14 चेंडूंचा खेळ झाला, एकही चौकार षटकार पाहायला मिळत नाही या कुंभार अली बेंचच्या फलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी मंदार पिलाण्यासाठी ऑफर आलेली आहे. 70-70 स्पोर्ट्स या ठिकाणी सिद्धेश बाटे आणि शुभम बाटे यांच्याकडून या ठिकाणी ऑफर आलेली आहे. लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 चौकार जर मारले मंदार पिलाने तर त्यांच्याकडून या ठिकाणी संपूर्ण 70-70 स्पोर्ट्सचे संपूर्ण किट दिला जाणार आहे, प्लस 5,000 रुपयाचं देखील बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय, यामध्ये एकही चौकार आणि षटकार इथे पाहायला मिळाला नाही. खरं तर इथून मात्र कुंभार अली बेंचचे प्रेक्षक मात्र थोडे निराश असतील, त्यांना पाहिजे चौकार षटकार, आणि आमचे मायबाप इतर प्रेक्षक देखील चौकार षटकांची अतिशबाजी इथे पाहायला आलेले आहेत, कारण बनसे चषक म्हटलं की चौकार षटकारांची अतिशबाजी पाहायला मिळते. या ठिकाणी क्वालिटी पंजाब हॉटेलचे प्रोप्रायटर विकी भाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय विकी भाई यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी चिंचपाड्याचे कमलाकर पाटील देखील या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. इथून मात्र उजव्याच्या बाहेर चेंडू, आणि त्यानंतर पंचांकडून इशारा येईलच, कारण इथे मात्र चेंडू थडमांच्या दिशेने जातो, वाईटचा इशारा होतोय. बघता बघता इथून मात्र काहीशा धावसंख्या वाढत असताना संजीवनी देणाऱ्या धावसंख्या आहे सध्याच्या घडीला. जे अंबेमा कुंभार अली संघाच्या धावपटलामध्ये वाढ होत असताना पाहतोय. कशी वाढ होऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ पिंटेश्वर प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर हा बलाढ्य संघ आहे, आणि या संघाच्या विपक्षामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर धाबा बनवावे लागतील. तो धाबा बनवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला 2 फलंदाज करत असताना आपण पाहतोय. मंदार आणि आदित्य मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय की काय, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथून तरी केला जाणार नाही. पहिलाच मला वाटतं असा सामना आहे कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येक मॅच मध्ये 2-3 षटकार चौकार आहेत, पण अशी मॅच आहे आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ झालाय, एकही चौकार इथं पाहायला मिळत नाही. अप्रतिम गोलंदाजी, कसून गोलंदाजी करीतोय. आज मात्र कौतुक करावं लागेल तिन्ही गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने मुन्ना पटेल यांनी गोलंदाजी केली, ज्या पद्धतीनं मंदार धाडबे यांनी गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने सौरभ हा गोलंदाजी करतोय. मोठा फटका इथे आला, बऱ्याच कालावधीनंतर फटका इथे फसला जाणार, कारण इथे उंची जास्त लांबी कमी, परिणाम स्वरूप इथे मध्ये झेल निसटतोय. या ठिकाणी हॉटेल क्वालिटी पंजाबचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी भाई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं आगमन होत आहे. मनाने आणि मानाने प्रतिष्ठित असलेली सर्वच मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ही भव्य दिव्य मानाची स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे, आणि याचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये सन्माननीय विकी भाई यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
हॉटेल क्वालिटी पंजाबचे प्रोप्रायटर या ठिकाणी सन्माननीय विकी भाई यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. इस दरम्यान आपण पाहतोय कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू सरळ इथून काऊ कॉर्नरच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकानंतर धावपटलावर धावा मात्र स्थिरावल्या त्या 17 या आकड्यावरती. जो 17चा खतरा आहे सध्या कुंभाराली पेन संघावरती आहे. 17 धावसंख्या धावपटलावर गडी बाद झालेत 5. आता मात्र 2 खेळाडू इथून डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना मंदार आणि आदित्य या जोडीला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज कोण असणार तुर्तास आपण घेऊया छोटासा ब्रेकमध्ये संधी देऊया अर्थात आमच्या सुभाष टेबे यांना. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय की मान्यवर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं पेण पूर्वविभाग क्रिकेट असोसिएशन ची स्थापना करताना ज्या वेळेला ज्यांचा महत्वाचा हातखंड आहे आणि एक उत्कृष्ट समालोचक तसेच या ठिकाणी आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अमोल एरणकर सर यांचे या ठिकाणी विशेष सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. मी रुपेश दादांना विनंती करतो की त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. आयोजकांना विनंती स्वागताचं साहित्य आपण घेऊन या ठिकाणी समोर यायचं आहे. इथे स्वागत केलं जाते सन्माननीय अमोल एरणकर सरांचं. पेण पूर्वविभाग क्रिकेट असोसिएशनचे ते या ठिकाणी कमिटी मेंबर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ती पूर्वविभाग क्रिकेट असोसिएशन करण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा हातखंड आहे. पेण पूर्वविभागाच्या 70 टीम एकत्रित गोळा ज्यांनी केल्या असे अमोल एरणकर यांचे या ठिकाणी विशेष स्वागत आपण या ठिकाणी करतोय. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा. रुपेश दादा पाटील यांना विनंती त्यांना माईची उपदार शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. पेण पूर्वविभागात एकूण 70 या ठिकाणी टीम आहे. त्या 70 टीमला एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अमोल एरणकर सर यांचं स्वागत. तसेच या ठिकाणी एअर इंडिया रिटायरमेंट आमचे सन्माननीय जनार्दन नागले सर हे देखील या ठिकाणी एक पेण पूर्वमध्ये नेहमीच या ठिकाणी क्रिकेटला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट गुणलेखक कम्प्युटर ऑफ द मास्टर ज्यांना समजलं जातं आणि क्रिकेटचा एक चांगला दांडगा अनुभव आणि क्रिकेटला प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय एअर इंडिया रिटायरमेंटमधून त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी क्रिकेटला वाहून घेतलेल्या पेण पूर्वभागातल्या प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जाऊन विशेष सहकार्य करतात असे सन्माननीय जनार्दन नागले सर यांचं देखील विशेष सन्मान या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. धन्यवाद. तसेच आमचे सन्माननीय या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चिंचपाडा इथून आलेले आमचे कमलाकर पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतोय. मी रुपेश दादांना विनंती करतो सन्माननीय कमलाकर पाटील चिंचपाड्याचे या ठिकाणी दादा उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. रुपेश दादा यांना विनंती आहे कमलाकर पाटील चिंचपाडा यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खरं तर हिरामण जेदे असतील अक्षय थळे असतील विशू गिरी असतील ओमकार कचरे तसेच सर्वेश पाटील विशाल पाटील सौरभ ढेणे आशिष पाटील निखिल पाटील या सर्व नियोजन कमिटीने विशेष मेहनत घेतलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. 22 धावा धावपटलावर असतील. इथे मात्र थोडीशी मात्र बिकट परिस्थिती आपण पाहतोय जे अंबे मा कुंभाराली संघावर आहे. जो मातब्बर खेळाडूंनी मात्र भरणा असलेला संघ आहे तो मात्र अडचणीत सापडलाय. स्वप्नील कोठावले सागर मुले सारखे मोठी नावं या संघामध्ये असताना आज परिस्थिती मात्र 22 धावसंख्येवरची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र जमिनीला रेंगाळत चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या अर्जित केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथं हाणून पाडला जातोय. धावपटल मात्र आता स्थिरावला जाईल. धावपटलावर धावा पाहायला मिळतील 23. अर्थात पुढचा सामना 5 स्टार खारसापोली विपक्ष कार्तिक 11 धैर्येश्वर डोलवी संघाच्या दोन्ही संघटकांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. तिथे नाणेफेकीचा कौल इथे सन्मानित मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती असेल पुन्हा एकदा शेवटचा पुकार 5 स्टार खारसापोलीचे कर्णधार आणि कार्तिक 11 धैर्येश्वर डोलवीचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येत्या 2 मिनिटांमध्ये यायचं आहे. कारण पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल करणं या स्पर्धेचा नियम आहे आणि 20 मिनिटं आहेत 4 षटकासाठी. आपण जरा घाई करायची आहे अन्यथा आपला पॅनलाइज केला जाईल. आज आपला बहुमूल्य वेळ खर्च करून हॉटेल क्वालिटी पंजाब खरं तर अतिशय उत्कृष्ट अशी क्वालिटी आहे. हॉटेल क्वालिटी पंजाबचे प्रोप्रायटर आमच्या सन्माननीय विकी भाई या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं शब्दरूपी सुमनानं आम्ही मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. धन्यवाद. शुभम कुंभार नवीन फलंदाज झालाय. मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू मात्र ध्येय यष्टीला अडवल्यानंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिला. रनआउटची मात्र मागणी करत असता पंचांकडून प्रवीण आंध्रे एक उत्कृष्ट पंच. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. विनंती असेल तिसऱ्या पंचांना आपण
ऑन फील्ड अंपायरने मात्र इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आपण पाहायचं आहे, शहानिशा करायची आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपण सामन्याचा आनंद घेऊ शकताय. अगदी काहीच कमतरता नसलेली स्पर्धा म्हणजे मनसे चषक 2025. अगदी आमच्या रुपेश दादांनी स्वप्न पाहिलं होतं की अशा पद्धतीने स्पर्धा झाली पाहिजे आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरताना LED स्क्रीन आपण पाहू शकताय, भली मोठी लाईट आपण पाहू शकताय. अगदी भगवं वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे. अगदी हा आपण पाहतोय शामियाना, जिथून आपण कॉम बॉक्स आहे आणि त्यानंतर मान्यवर अतिथी कक्षामध्ये पाहतोय. अशी आपण पाहतोय मोठी स्पर्धा पेन तालुक्याला लाभली आहे. अर्थात मुख्य आयोजक आमचे रुपेशदादा पाटील, अर्थात मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं आहे. सर्व आमचे हिरा म्हणजे जेदे असतील, आमची सर्व टीम असेल, त्यांचं देखील विशेष कौतुक करतोय. अक्षय थळे, त्यानंतर ओमकार कचरे, सर्वेश पाटील, विशाल पाटील, सौरभ, आशिष. इथून मात्र विकेट आहे. प्रवीण आंद्रे सरांना चॅलेंज केलं होतं आणि इथून मात्र चॅलेंज स्वीकारत असताना तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि इथं रनआउट मात्र इथे बाद होतोय. हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईलच. उपेंद्र कुंभार मैदानाकडे चाललाय. जर्सी क्रमांक 05 मध्ये आपण पाहतोय. LED स्क्रीन आपण पाहू शकता. अगदी आपण पाहतोय आखीव रेखीव ही स्पर्धा आहे. आयोजित नियोजित केलेली स्पर्धा आहे. प्रचंड मेहनत रुपेश दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमने घेतलेली आणि म्हणून हा प्रेक्षकांच्या भेटीला ही भली मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, पेन तालुक्यामध्ये 20 वर्षानंतर मागच्या वर्षी झालेली रजनी स्पर्धा आणि ही स्पर्धा रुपेश दादांना श्रेय देणार. यावेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, फटका फसला, गलीमध्ये पकडला झेल आणि संपला इथे खेळ. हा फलंदाज झालाय फेळ. हल्या पावली परतावं लागेल. इथून मात्र धक्का बसलाय कुंभारली सिंगाला. आणि या ठिकाणी जे प्रतिष्ठित मंडळी आहेत, आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हमरापूर विभागातून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच प्रतिष्ठित मंडळी सर्वांना विनंती आहे. हमरापूरचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून एक चेंडू बाकी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुका संघटक सन्माननीय नितीनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे खरोखरच एक प्रेमळ व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये आहेत आणि एक डॅसिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पेण तालुका संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय नितीनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. अर्थात नितीन दादा यांचं इथे शुभ आगमन होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावपटलावर धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 27-28 धावसंख्येचं वाण लक्ष ठेवलेलं आहे प्रतिस्पर्धी संघ पिंटेश्वर प्रतिष्ठान हमरापूर संघापुढे. या दरम्यान नितीन दादांचं आमचं शुभ आगमन. एवन जोडी आनंद दादा आणि नितीन दादा. त्यापैकी आपण पाहतोय नितीन दादा मनसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं या सर्व मनसैनिकांकडून केली जातोय. राजसाहेब ठाकरे यांना मानणारा गट आपण पाहतोय. त्यापैकी आमचं मुख्य नेतृत्व या पेन तालुक्याचं रुपेश दादा पाटील. एक भरीव नेतृत्व आणि भरीव कामगिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी करत असताना या क्रिकेटच्या माध्यमातून रुपेश दादा पाटील यांना सातत्याने आपण पाहतोय. अगदी घराघरामध्ये आपण ही स्पर्धा पोहोचली आहे. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना लाखो मायबाप रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर अर्थातच 40,000 व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभले होते. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आता चालू आहेत. मुंबई असेल, ठाणा, पण त्या स्पर्धेला मात्र 20 ते 25,000 प्रेक्षक होते. पण आमच्या मनसे चषकाला 40,000 प्रेक्षक होते. एवढी आत मात्र उत्कंठा प्रेक्षकामध्ये आहे. या ठिकाणी खरं तर ज्यांच्या हातामध्ये जादू आहे असं म्हटलं गेलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्यांच्या हातामधून अनेक मूर्त्या घडलेल्या आहेत आणि आज आपल्या या मंचाच्या समोर जी प्रतिमा आपल्याला महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते, ज्यांनी ती महाराजांची प्रतिमा आपल्याला दिलेली आहे, हमरापूरचे लहू ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. रायगड भूषण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. अनेक मूर्त्या ज्यांच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. एक चित्र खरं तर समोर कोणी उभा ठेवला तर त्याची प्रतिमा ते साकारतील असे जादू ज्यांच्या हातामध्ये आहे. असे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले कलाकार
हमरापूरचे सन्माननीय लहू ठाकूर यांना मी या ठिकाणी स्टेजवरती आमंत्रित करतोय. आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. रुपेश दादा म्हटलं की एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून दादांकडे पाहिलं जातं आणि म्हणून आज तलाकालातील सर्व जण आज रुपेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. या दरम्यान रायगड भूषण सन्मान ज्यांचा केला रायगड जिल्हा परिषदेने ते इथे लहू काका मात्र इथे येत आहेत. लहू ठाकूर काका इथे येत आहेत. अगदी उत्कृष्ट शिल्पकार आहेत. हुबेहूब मूर्ती साकारणारे लहू ठाकूर यांचं इथे शुभ आगमन होत आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या हातामध्ये कळा कुसर आहे, भगवंताने दिलेली कळा आणि त्यातून साकारण्यात आलेले शिल्प, आज त्यांना मात्र रायगड भूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं मात्र इथे शुभ आगमन होते. विनंती असेल लहू ठाकूर यांना या आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. नितीन दादा या वेळेला मात्र आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये मनसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मात्र बुलंद आवाज. खरोखरच ज्यांच्या हातामध्ये जादू आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळे स्मारक झालेले आहेत ते घडवण्याचं काम ज्यांनी केलं असे हमरापूरचे एक उत्कृष्ट कलाकार लहू ठाकूर यांच्याकडून मी माझ्या पद्धतीनं 2 स्मारक त्यांच्याकडून घेतलेले आहेत. एक आंबेघरचं स्मारक आहे आणि वाकळूचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकातलं स्मारक आहे ते लहू ठाकूर सरांनी बनवलेलं. अशा अनेक स्मारक महाराजांचे ज्यांनी अश्वारूढ पुतळे असतील किंवा या ठिकाणी सिंहासनाधीश्वर महाराजांचे जे स्मारक असतील ते त्यांनी बनवलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. त्यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. लहू ठाकूर साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. आज प्रत्येकाचं सन्मान करणं रुपेश दादा अद्य कर्तव्य मानतात आणि म्हणून रुपेश दादा आपण पाहतोय आज सर्व सन्मानित मान्यवरांना आज व्यासपीठावर आवर्जून आम्हाला सांगत आहेत रुपेश दादा की या सर्व अतिथींना आपण व्यासपीठावर आणा, त्यांचा यथोचित सन्मान मला करायचा आहे. लगेचच आपण या ठिकाणी हॉटेल क्वालिटी पंजाबचे प्रोप्रायटर मालक या ठिकाणी विकी भाई आज कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांचं देखील विशेष स्वागत आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय रुपेश दादा पाटील यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले हॉटेल क्वालिटी पंजाब ज्यांच्या हॉटेलमध्ये खरं तर क्वालिटी आहे असे हॉटेल क्वालिटी पंजाबचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी भाई यांचं या ठिकाणी स्वागत केलंय आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आपण करतोय. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा सतशा आभार. लगेचच या ठिकाणी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले सन्माननीय लहू ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी रुपेश दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे एक उत्कृष्ट मूर्तिकार आणि खरं तर चित्रकार ज्यांना आपण म्हणतो असे कलाकार या पेण भूमीमध्ये पेण तालुक्याला लाभलेले कलाकार आहेत आणि खरोखरच किती मोठं पुण्य आहे की ज्यांनी त्यांच्या हातामधून बनवलेल्या मूर्त्या आज या ठिकाणी खेडोपाड्यामध्ये जाऊन गावोगावी या ठिकाणी स्मारक झालेले आहेत. त्या मूर्त्या बनवण्याचं काम ज्यांनी केलंय असे लहू ठाकूर सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय लहू ठाकूर सरांचं स्वागत. या ठिकाणी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले सन्माननीय लहू ठाकूर साहेबांचं स्वागत. रुपेश दादा पाटील या स्पर्धेचे सर्व आयोजक या ठिकाणी यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. तदनंतर या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी तालुका संघटक सन्माननीय नितीनजी पाटील एक प्रेमळ व्यक्तिमत्व आम्हाला कुठेही भेटले तरी प्रेमाने आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणारे आमचे सन्माननीय नितीनजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. केतन पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. थोडा वेळ ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी 2 मॅचेससाठी अजून 2 इनिंग ते करणार आहेत, परंतु असू द्या त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. केतन पाटील मॅन फ्रॉम बेलवडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत.
चला टॉस साठी दोन्ही संघ 5 स्टार खालसा बोली आणि कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. या ठिकाणी अमरापूरचे प्रसिद्ध मूर्तिकार सन्माननीय बाबूभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय बाबूभाईंचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि मी रुपेश दादांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय बाबूभाई अमरापूरचे या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसिद्ध मूर्तिकार, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतोय. रुपेश दादांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. निश्चयाचा महामेरू बहुती जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपतींच्या मायभूमीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पेण तालुक्यातील मानाची स्पर्धा, जिल्ह्याची मानाची स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय. प्रकाश झोतातील सामने आपल्यासाठी खास घेऊन आलेले आहेत. रुपेश दादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मॅच कडे आपण लगेचच या ठिकाणी वळणार आहोत. मॅचला सुरुवात होते. बाकी मान्यवरांचं स्वागत आपण याच्या नंतर या ठिकाणी करणार आहोत. स्वागताचा कार्यक्रम थोडा आपण थांबवतोय. मॅच कडे वळूया. धन्यवाद. थँक्यू. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी क्वालिटी पंजाब हॉटेलचे सर्व विकी भाई यांना विनंती करते आपण यायचं आहे. अगदी त्यांच्या हॉटेलची चव आणि आमच्या आमचे विकी दादा यांचं इथं शुभ आगमन आहे, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्यासोबत आमचे मुख्य आयोजक डॅशिंग नेतृत्व त्याच्याकडे पाहिलं जातं आमचे सर्वांचे लाडके मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील ऑन फ्रेम असतील. कॅमेरामॅनला विनंती करतो फोकस करायचा आहे, कारण आयोजक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रचंड मेहनत आणि त्यानंतर आपण पाहतोय हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. 5 स्टार खारसा पोलीसचे कर्णधार प्लीज कम आणि त्यांच्या समेत कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी चे कर्णधार आपण या इथे, कारण अतिथी इथे आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. विकीबाई देखील आपल्या सोबत जोडलेले आहेत. जिथे विभागामध्ये त्यांच्या हॉटेलला खूप मागणी आहे, कारण तिथे बरेचसे आपण पाहतोय मुंबई आणि गोवा या हायवेला अगदी टच आहे. तिथून मात्र बरेचसे आपण पाहतोय जे आमचे पर्यटक असतात त्यांच्या हॉटेलला नेहमी भेट देतात आणि रुचकर मेजवानी तिथे पाहायला मिळते. आपल्या नक्की भेट द्या त्यांच्या हॉटेलला, कारण रुपेश दादांच्या आयोजनाला आपण पाहतो इथे शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती होती. दादा त्यांच्यापर्यंत पोहोचले. अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून एका दोस्ताला शुभेच्छा देण्यासाठी आज आवर्जून इथे पाहतोय. ऑन फ्रेम आपण पाहू शकता आमचे रुपेश दादा पाटील मुख्य आयोजक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पेन तालुक्यातील बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे रुपेश दादा पाटील इथे पाहतोय. 5 स्टार खारसा पोलीसचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि कार्तिक 11 धायरेश्वर डोलवीचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेले. नाणेफेकीचा कौल इथे आदरणीय सन्मान आमचे विकीबाई यांचे शुभ हस्ते केला जाईल. आमचे अर्थातच मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील त्यांच्या समेत आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल इथे कोण जिंकतोय त्यानंतर काय निर्णय होते आपण याच्याकडे लक्ष ठेवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा मनसे चषक 2025 ही स्पर्धा. नाणेफेकीचा कौल लागतोय 5 स्टार खारसा पोलीस संघाच्या वतीनं. आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. निश्चित आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावसंख्या रोखायचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरची मॅच आहे, किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? स्ट्रॅटर्जी अशी काहीच नाही, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत किती वेळा आपण एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये लढलात आणि किती वेळा आपण जिंकलात? हार जीत होतच असतं, कधी ते जिंकतात कधी आम्ही जिंकतो. 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चित आकडा त्यांना माहिती नाही. आज आयोजन दादांचं पाहते, त्या आयोजनाबद्दल आपलं काय मनोगत असेल? आयोजन तर खूप छान आहे आणि रुपया माझा खास मित्रच पण आहे, असं काही नाही. आणि गेल्या वर्षी आम्ही 1 नंबर मारलेला, पण ही टुर्नामेंट शिवसेना मधून होती असं मला तरी वाटते. अर्थातच, पण लक्षात ठेवायचं मुख्य आयोजक, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन असतं, मोठा प्लॅटफॉर्म असतं. आपण इथे नाणेफेक गमावलेली आहे, तर आता आपल्या वाट्याला फलंदाजीला किती धावसंख्या बनवायचा इरादा असेल? आम्ही 50-55 धावापर्यंत पोहोचू. 50-55 धावसंख्येवर आपल्याला शुभेच्छा असतील. अर्थातच दादा विकीबाई यांचं देखील धन्यवाद. आपण मनोगत थोडे व्यक्त करत दादाला शुभेच्छा द्यायच्यात, कारण आपण खास त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आल्यात. शुभकामनाएं देनी आपको. चला, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्यात, त्यांनी शुभेच्छा दादांना दिलेल्या आहेत. अर्थातच आपण पाहतोय विकीबाई आमचे क्वालिटी हॉटेल पंजाबचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर यांना आपण पाहिलं ऑन फ्रेम. त्यांच्या सोबत एवन जोडी आमचे रुपेश दादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पेन तालुक्यातील बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील. ओ टू कॉम बॉक्स.
धन्यवाद अक्षय पाटील. पुन्हा एकदा जबरदस्त क्रिकेटचा थरार. आज मनसे चषक 2025 2 वर्ष लगातार रजनी क्रिकेटची भव्य स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सुरू असतील ही स्पर्धा. पेन तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि तिथून दर्जेदार खेळाडू घडवण्याचा हा मानस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पारसजी दरेकर ऑफिशियल सोशल मीडिया पार्टनर ते सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत. चला या वळूया. ठिकाणी, अजून एक स्वागत राहिलेलं आहे. आमच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन खार सापोली बेडेचे सुमेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी रुपेश दादांना विनंती करतो तो एक स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. सुमेश पाटील खार सापोली बेडे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. रुपेश दादांना विनंती त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. वळूया कॉमेंटर बॉक्सकडे. केतर पाटील आमच्या सोबत जोडले गेले आहेत. नक्कीच प्रेक्षकांना सुभाषजी प्रश्न असेल की मॅच चालू असताना, परंतु प्रेक्षकांना ही विनंती असेल की आज या स्पर्धेसाठी आवर्जून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी रुपेश दादांना भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि त्याबरोबरच शुभेच्छा देण्यासाठी इथे येत आहेत आणि हे त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाचा आदरतीर्थ मान इथे होणं गरजेचं आहे. आणि मनसे ही महाराष्ट्रातला असा पक्ष आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानित केलं जातं, आदराचं स्थान दिलं जातं. ही ओळख आहे रुपेश दादांची. मॅच कडे वळूया जिथे 28 धावांचा पाठला सुरू आहे. पहिल्या फेरीत पहिल्या सत्रात कुंभाराळी संघाने 28 धावा बनवल्या होत्या आणि 27 धावा बनवल्या होत्या. 28 धावा चेस करताना आतापर्यंत टीम हमरापूर ज्यांनी आपण पाहतो की दुसरं षटक सुरू होते, पहिल्या षटकात आल्या होत्या त्या तब्बल 'चला दुसऱ्या षटकासाठी मानस नगरपालिका एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. 29 धावांना प्रत्युत्तर देत असताना क्षमा असावी. 27 धावा झालेल्या आहेत पहिल्या सत्रात. 28 धावांचं टोटल आहे 24 चेंडू मध्ये. कुंभाराळी संघाला ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक फेस करावा लागला, खूप चांगल्या दर्जेदार गोलंदाजाने इथे काम केलं. जिथे पहिल्या षटकात आल्या होत्या 4 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकात 6 धावा आणि अंतिम षटकात 10 धावा, अशी 27 धावांवरची टोटल पोहोचली. आणि एक छोटंसं टोटल समोरच्या टीमला दिलंय. जिथे बॅटिंग करत असताना हमरापूर संघ स्टार्ट खूप चांगला करतोय, ज्यांनी पहिल्या षटकात 8 धावा बनवल्या. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच मानसला विकेट मिळाला आणि त्यानंतर नेक्स्ट बॅटर सूरज. पुन्हा एकदा मंदार स्ट्राईक साठी फ्लिक केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर क्षेत्रात, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील होतीये. या सेटीज पंचांनी रेफर केलाय थर्ड अंपायरला. चला बघूया डिसिजन इथे पेंडिंग असेल. पंचांचा काय निर्णय येतोय, कारण ही विकेट मॅचला कलाटणी देणारी होऊ शकते. काय घडणार, काय बिघडणार. थर्ड पंचांचा हे हृदयाचे ठोके होते आणि त्यांनी हा डिसिजन दिलाय. बॅट्समन आउट आहे. या सेकंड विकेट डीजे. क्या बात आहे. इथे पंचांना वाटलं होतं की कुठेतरी 19-20 डिसिजन आहे आणि अशा वेळी आपण थर्ड अंपायरला रेफर करणं गरजेचं आहे.
आणि वेल अंपायरिंग आणि सतीश साळुंखे खरं तर आमचे बाळा साळुंखे म्हणून त्यांची क्रिकेट क्षेत्रात ओळख आहे. ते पंचांच्या प्रमुख भूमिकेत तिथे आम्ही पाहतोय. स्क्वेअर लेग पंच प्रवीण आंद्रे पेन तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहतोय, ज्यांनी याच खेळपट्टीवरती 100 मारल्यात लेदर क्रिकेटमध्ये आणि पहिले 100 मारणारे ते एकमेव खेळाडू आपण पाहिलंय. चला मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. इथून मॅचला काय फेरबदल होईल का, कारण सामना हा विकेट नंतर थोडासा बदलताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू अगदी सुरेख पद्धतीने पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे. धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 28 धावांना प्रत्युत्तर देत असताना 2 गडी बाद 10. आज आदरणीय रुपेश दादा पाटील यांच्यावरती जी या स्पर्धेसाठी जे भरभरून प्रेम 2 दिवस आम्ही सातत्याने पाहिलंय. काल देखील 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू होती. असं असताना लाईव्ह मध्ये सुद्धा खूप सारे प्रेक्षक तालुक्यातून ही स्पर्धा पाहत होते आणि विशेष म्हणजे ग्राउंडवरती सुद्धा बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित होते आणि हेच तर खरं क्रिकेटचं वैभव आहे. यावेळी प्रॉपर कनेक्शन, क्या बात है. फलंदाज मंदार याच्या बॅट मधून निघालाय दमदार षटकार. सोळा धावा टोटल स्कोर कार्ड वरती आल्यात. आता मात्र गरज आहे ती 12 धाव्यांची. 12 धाव्यांची अजूनही गरज आहे आणि ज्या पद्धतीने हा फटका आपण पाहिला, मंदारच्या बॅट मधून आक्रमक फटका येतो आणि शॉर्ट चेंडूला ज्या पद्धतीने त्याने दिशा दिली, त्या खेळाडूची ही ओळख आहे. हमरापूर विभागातला एक मातब्बर खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अंतोरे संघाकडून मानस, क्षमा असावी कुंभाराळी संघाकडून मानस गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा डीप मिड ऑन क्षेत्रात खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1च धाव मिळेल आणि या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक हालत ठेवलं जात आहे. 17 वरती पोहोचलाय तो टोटल 28 धावांना प्रत्युत्तर देताना. असं वाटलं होतं की दुसरा विकेट गेल्यानंतर मॅच मध्ये एक वेगळी कळाटणी होईल, परंतु तिथून मात्र मंदार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये या मॅचला हमरापूर संघ अगदी सहज जिंकेल असं चित्र दिसतंय, परंतु क्रिकेट आणि जितेचा खेळ आहे. उर्वरित 12 चेंडूत आता मात्र आवश्यकता आहे ती 11 धाव्यांची. क्रिकेट इतिहासाच्या पानं जर आपण चाललीत, लेदर असो टेनिस असो, बऱ्याचदा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकता येऊ शकतात. आपल्याकडे कॉन्फिडन्स हवाय आणि आता गरज आहे ती कुंभाराली संघाला कॉन्फिडन्सची. कॉन्फिडन्सनीच सामना जिंकू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती चिंचपाडा विलेज एंड कडून गोलंदाज तयार होतोय. बॉलर नेम सागर मुले. लेदर क्रिकेटच्या दुनियेत आपल्या नावाचा डंका या खेळाडूने गाजवलाय. पेन तालुक्यात या खेळाडूला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या नावात ओळखलं जातं. आज पेन प्रीमियर लीग जी व्हायची 5 वर्ष लगातार आम्ही ती पाहिली, तिथे सुद्धा सागर मुलेचा दबदबा मी सातत्याने पाहिलाय. ह्या खेळाडूकडे गुणवत्ता आहे, ह्या खेळाडूकडे टॅलेंट आहे. इथे युटिलाइज करायला लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे, फिरकी पट्टू म्हणून या खेळाडूची पेन तालुक्यात ओळख आहे. इथं आपला संघर्ष दाखवावा लागेल, कारण डिफेंड करायचे त्या 12 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चला बॅटर ऑन स्ट्राईक मंदार धारवे. पहिला चेंडू लाऊड अपील होतीये, पंच मात्र अपील फेटाळतायत. प्रत्येक डॉट चेंडू समीकरण बदलेल. आता मात्र समीकरण 11 चेंडू 11 धावा. बॉल टू रन. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सागर मुलेचा हा षटक हा या मॅचचा निर्णायक राहू शकतो. कुठेतरी जर या सामन्याला कुंभाराळी संघाला आपल्या बाजूला खेचून आणायचं असेल तर सागर मुलेला 2 विकेट घ्यावे लागतील, 2-4 धावा खर्च करावे लागतील, तरच शेवटच्या षटकापर्यंत हे सामना चित्त थरारक पद्धतीने चालू शकतो. पुन्हा एकदा बघा कट केलाय चेंडू, पडल्यानंतर दिशा बदलली चेंडूने. बॅट्समननी सुद्धा ती गती ओळखली, बॅट्समननी गोलंदाजाची स्ट्रेंथ ओळखली, प्लेसमेंट दिला, सन्मान केला त्या चेंडूला. शॉर्ट सिलेक्ट मिड ऑफला चेंडू ढकलला गेला. फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडतोय, दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 18 धावा. 10 चेंडू आणि 10 धावा, समीकरण सेम. यावेळी त्रिफला चित केलाय फलंदाज बाद दांडी गुल डीजे.
हॅलो. हमरापूर गावातील सरपंच महोदय सदस्य आणि मूर्तीकरांना रुपेशदादा यांच्या वतीनं आग्रहाचं इथे आमंत्रण आहे, निमंत्रण आहे. आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला यथोचित मान सन्मान इथे रुपेशदादा यांच्या माध्यमातून केला जाईल. तर पुन्हा एकदा माझा पुकार असेल, हमरापूर गावातील सरपंच महोदय सदस्य आणि मूर्तीकार आपण तातडीनं अतिथी कक्षामध्ये या. आपलं वेलकम असेल. तीन विकेट लॉस. धावसंख्या इथे मात्र समीकरण थोडंसं बदललंय. आपण पाहू इच्छिता इथे 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 10 धावांचं समीकरण विजयासाठी हमरापूर संघाला गरज आहे. 9 चेंडू 10 धावा. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक गीतेश लोलगे, उजव्या हाताचा उजव्या यष्टीचा खेळाडू. सागर मुले, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, या खेळाडूकडे क्षमता आहे, युटिलाइज स्वतःला करावं लागेल. आणि शॉर्ट आर्म पुल केलाय, बॅकफुट पंच, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं. नक्कीच खूप चांगलं डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं. बॅकफुट वर जाऊन चेंडू पुल केला आणि निश्चितच डीप लॉंग लेग लागलेल्या क्षेत्ररक्षकाने तिथे बाउंड्री सेव्ह केली. फक्त धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेने धावफलक खालतं राहत आहे. 20 वरती पोहोचलाय टोटल. आता गरज आहे ती 8 धाव्यांची. अंतिम शेवटचे 7 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. सागर मुले या षटकात संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. मला असं वाटतं दुसरं षटक त्यांनी टाकायला पाहिजे होतं. काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. फ्लाइट दिली होती चेंडूला, प्रॉपर कनेक्शन, लॉंग ऑन ला घेतलेला झेल. अजून एक मोठा धक्का हमरापूर संघाला. फलंदाज बाद. पडे आपण वळूयात. टोटल आतापर्यंत जिथे झाल्यात 20 धावा. 8 धाव्यांचं समीकरण आहे हमरापूर संघाला जिंकण्यासाठी. आणि सागर मुळेचा या षटकातला अंतिम चेंडू. 7 चेंडू 8 धावा. शेवटच्या षटकात काय घडू शकतं, हा चेंडू या मॅचचा निर्णायक असेल. कलाटने दिले सामन्याला, चित्त थरारक पद्धतीने समोरच्या संघाला झुंजवलंय आणि हे क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे. वेल बॉलिंग सागर, अनुभवी गोलंदाज. फ्लाइट दिली होती चेंडूला, प्रॉपर कनेक्शन केलंय, गॅप मध्ये खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे मात्र धाव फलक हल्लाय. फक्त एकच धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. चला तर मी विनंती करतोय खार सापोलीचे ज्येष्ठ आपले सर्व जितूजी पाटील, अरुणजी म्हात्रे, प्रवीणजी म्हात्रे, उपसरपंच खार सापोली, परशुरामजी पाटील, यशवंत पाटील आणि दत्तात्रेय म्हात्रे निवृत्त पोलीस अधिकारी यांना विनंती असेल की आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या. अतिथी कक्षाची शोभा वाढवा. आग्रहाचं आमंत्रण निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचलंय. ऑन माईक मी विनंती करते आपण तातडीनं अतिथी कक्षामध्ये या आणि अतिथी कक्षाची शोभा वाढवा. पुन्हा एकदा विनंती असेल जितूजी पाटील, अरुणजी म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, परशुरामजी पाटील, यशवंत पाटील आणि दत्तात्रेय म्हात्रे. कुंभारलीचे संतोष कुंभार यांना देखील आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण अतिथी कक्षामध्ये या. अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी व्यापारी आहेत, त्यांना विनंती असेल आपण देखील या. प्रत्येक आपण पाहतो क्षेत्रामध्ये आमच्या रुपेश दादांचा हातखंडा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम असतं आणि म्हणून आज एवढी ओळख आपण इथे पाहतोय. एवढं स्नेह, एवढं प्रेम सर्वांनाच मिळत नाही. त्यासाठी रुपेश दादांचा आपल्या प्रति जिव्हाळा लागतो, प्रेम लागतो. आज सर्वांप्रती रुपेश दादांचा जिव्हाळा आहे, प्रेम आहे आणि म्हणून आवर्जून या अतिथी कक्षामध्ये आपल्याला आवर्जून बोलवलं जातं. आपला यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. अशी मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे मंच चषक 2025 तिथे केला जातो. सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान. ऑल टू कम बॉक्स. यासाठीच क्रुशियल सिच्युएशनला सामना फसलाय. शेवटच्या अंतिम 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. सागर मुळेने हा मॅच बनवला. एक क्षणाला परिस्थिती अशी होती 12 चेंडूत 11 धावा हव्या होत्या. सागर मुळेने त्या षटकात धावा दिल्यात फक्त 4 आणि 2 विकेट पटकावल्यात आणि या मॅचला कलाटणी दिली. प्रॉपर बॉलिंग
लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा वेळोवेळी या खेळाडूंनी सिद्ध केलाय आणि यावेळी सुद्धा यस रोशननी मॅच काढ इथे जिंकून दाखवला. संदीप भोईर यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. दरम्यान ऑफ एसटी वरती चेंडू कनेक्शन प्रॉपर होतं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय. एक धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूत 2 धावा टोटल पोहोचले ती 23 वरती. अत्र आवश्यकता आहे ती अंतिम 5 चेंडू 5 धावा. काय इथे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगेल. सामना जर बरोबरीत सुटला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे जिंकावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. विजय मिळवायचा असेल तर इथून 5 धावा कंप्लीट कराव्या लागतील टीम हमरापूर संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बघा दिशा परिवर्तन केली. रोशनला संदीप आहे 1000चं कॅश प्राइज लागलाय. मॅच जर विन करून दिलं 1500 लावलेत संदीप भोईर यांच्याकडून. मनसे चषक या स्पर्धेत बघा पैशांची खैरात होतीये. आज पेन तालुक्यातील सर्वोत्कृष्ट मानाची स्पर्धा. रोशन नेक्स्ट बॉल ऑफसाईडचा चेंडू होता. कट केलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव मिळेल. प्रेक्षकांना हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. प्रसिद्ध मूर्तिकार बाबू यांच्याकडून षटकार चौकारासाठी ऑफर आले. 200चं कॅश प्राइज 2000चं कॅश प्राइज. ओ हो येस. खरं तर काही दिवसापूर्वी पिंक कलरची नोट बंद झाली पण 500च्या 4 नोटा दिल्या जातील नो डाऊट. यावेळी मात्र दिशा भरकटले. ऑफ स्टंपच्या अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द ऑफ स्टंप एक्स्ट्रा धाव खात्यात जमा होते. प्रसिद्ध मूर्तिकार सन्माननीय बाबूभाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार किंवा चौकाराला 2000चा कॅश प्राइज नो डाऊट. काय होणार काय घडणार हमरापूर विभागाची ही ताकद आहे ही ओळख आहे. परंतु इथे मात्र झुंजवलाय. विजयासाठी संघर्ष करावा लागलाय. सागर मुले याच्या कॅप्टन्सी मध्ये या संघाला बिल्ड केलंय बघा. त्यांनी तिसऱ्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या. 2 इम्पॉर्टंट विकेट तिथे प्राप्त केल्या आणि त्यानंतर सामन्याचं चित्र बदललं. आता समीकरण असं आहे उर्वरित 3 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी चेसिंग. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार का? प्रेक्षकांना हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. चित्तथरारक सामना. एक बाजूला पेन तालुक्यातील मानाची टीम कुंभाराळी, दुसऱ्या बाजूला हमरापूर विभागातली टीम हमरापूर. दोन्ही संघात ताकदवर लढत आणि रुपेश दादांच्या विभागातली ही टीम. काय घडणार? हे प्रेशर आहे हे बर्डन आहे. 3 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा. सामना रंगलाय बघा कसा. आणि खरोखरच जर या मॅचला बघितलं तर तिसऱ्या षटकातच हा सामना संपायला हवा होता. बट ज्या पद्धतीने सागर मुळेची ती गोलंदाजी आपण पाहिली त्यानंतर शेवटच्या षटकात प्रेशर आलाय हमरापूर संघावर. आहा चेंडू जबरदस्त टाकला होता. विकेट किपरने चुकी केली. 1 धाव. जसं रुपेश दादा आपण नेहमीच म्हणतो की एका मताने सुद्धा पराभव घ्यावा लागतो. एका मताने विजय देखील मिळतो. एका गुणाने सुद्धा माणूस एक गुण जर परीक्षेत कमी पडला 34 पडले तर 35ला पास असतं. 35 गुणाचा किती मोल असतो आपल्याला माहिती आहे. तशीच क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची आहे. 1 धावेने तुम्ही समीकरण बदलवताय. आता उर्वरित 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. समीकरण बदललंय. राजकारणाच्या पटलावरती एक मत तुम्हाला विजय मिळवून देत असतो. क्रिकेट क्षेत्रात एका धावेला किंमत आहे. आता समीकरण असं आहे उर्वरित 2 चेंडू आणि 2 धावा. कोण जिंकणार? हमरापूर जिंकणार रुपेश दादांच्या भागातली ही टीम की पेन तालुक्यातली पेन शहरातली कुंभाराळी टीम इथे मॅच जिंकणार? बघूयात. ओहो जबरदस्त चेंडू. यावेळी काय घडणार? स्वतः विकेट किपर धावतायत, बॅट्समन धावतायत. कोण ही रेस जिंकली आहे? थर्ड अंपायरनी रेफर केलंय. पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायरना.
पुन्हा एकदा इथे ऐकायला मिळतील थर्ड अंपायरचे इथे ठोके हृदयाचे. बघूयात काय घडणार, डिसिजन काय असेल. काय झालं. ओके ठीक आहे, पहिला इथला बघा आणि त्यानंतर नॉन स्ट्राईकचा बघा. ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे आमच्या रुपेशदादांची की आपण या इथे अतिथी कक्षामध्ये इथून मॅच आपण पाहूया. समजा इथे महिला आम्हाला दिसतात आमच्या फ्रेम मध्ये, तर ताई या आपलं सहर्ष स्वागत आहे अतिथी कक्षामध्ये. रुपेशदादांचं आपल्याला आग्रहाचं इथे आमंत्रण आहे, आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन मॅचचा आनंद घ्या. आपल्या सोबत लहान मुलं देखील आहेत, या आपण. चला काय डिसिजन असेल लवकर कळवा, कारण हा मॅच प्रेक्षकांना सुद्धा डोळ्याचे पाडणे फिटेल असा आहे. बघा समोर आपण पाहतोय, समोरच्या स्क्रीनवरती प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळेल मनसे चषकाचं हे वैभव आहे. साईड स्क्रीनवरती तुम्हाला ही मॅच पाहायला मिळते. टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेश दादांसाठी. आणि इथे डिसिजन काय, आणि नितेश हा फलंदाज बाद आहे. आणि आता मात्र समीकरण शेवटचा अंतिम एक चेंडू आणि 2 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांच्या माध्यमातून. हा सामना जर आपल्याला आवडला असेल तर क्रिकेट क्षेत्रात असं होऊ शकतं. सुरुवातीलाच मी भाकीत केलं होतं, लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकता येऊ शकतात. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असताना, टॉप क्वालिटी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असताना देखील हमरापूर संघाला प्रत्येक धावेसाठी झगडावं लागलंय, झुंजवलंय. आणि ही कमाल आहे ती सागर मुळेची. या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये टिकवलं ते गोलंदाज मोक्सान, कुंभाराळीतला खेळाडू. मोक्षत भोईर, संदीपजी भोईर यांचे चिरंजीव. आणि याला 1500चं कॅश प्राइज आहे जर सामना जिंकून दाखवला. खरं तर हे कॅश प्राइज महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर हा सामना जर त्यांनी जिंकून दाखवला तर एखाद्या अनुभवी खेळाडूंसमोर एक नवख्या गोलंदाजानी मनसे चषकाचं प्रेक्षकांचं हृदय जिंकणारा हा सामना होईल. हमरापूर विभागाने हा सामना जर जिंकला तर मूर्तिकार बाबू भशेट यांच्याकडून 5000चं कॅश प्राइज असेल. परंतु सामन्याचं चित्र बघा कसं आहे. शेवटचे अंतिम 6 चेंडू असताना गरज होती ती 7 धाव्यांची. आणि समीकरण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अंतिम शेवटचा 1 चेंडू 2 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांकडून. कमी वयाचा गोलंदाज फटका प्रॉपर नाहीये. 1 धाव झाली, मिस फील्ड झाली. इथे मात्र अपेक्षित नव्हतं. हमरापूर संघाने हा सामना जिंकलेला आहे. मनसे चषक 2025 या पर्वातली सर्वोत्कृष्ट सामना जो हमरापूर विपक्ष कुंभाराळी या 2 संघांमध्ये जो इथे झाला, अप्रतिम दर्जाचं मॅच. प्रेक्षकांना सुद्धा प्रत्येक चेंडू बघण्यास भाग पाडणारा हा सामना. क्या बात है. वेल डन सागर मुले, वेल डन मोक्षन भोईर, क्या बात.